वैरागी सिद्धी द्यायची त्याला पुढे वैरागी निर्माण होतं. याला कोणती पूजा म्हणायची? कर्मपूजा. आता जी केली ना आपण इथे रामदास महाराज ही धर्मपूजा आहे. कोणती पूजा ही? धर्मपूजा. आणि एक वर्मपूजा आहे. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे आई काली तुम्ही भक्त भागवत, आई काली तुम्ही भक्त भागवत. नगडो मत्सर. मला वाटतं हे सगळ्यात सोपं आहे. तुम्ही फक्त कोणाचा मत्सर करू नका, जातीचा न करू, द्वेष नका करू. सगळ्यात मोठे वर्म ईश्वराच्या पूजनेचं. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर. आपण आज काय मत्सरानं भरलेले लोक महाराज. मला वाटतं मत्सर हा माणसाला त्या ठिकाणी समाधान देत नाही. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, याला कोणती पूजा म्हणायची? वर्म पूजा. म्हणजे कर्मपूजा आहे, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं. धर्मपूजा आहे, पत्र पुष्प घेऊन देवाला वाहणे. आणि वर्मपूजा आहे की कोणाचा काही मत्सर करायचा नाही. पण त्याच्याही पेक्षा सगळ्यात मोठी पूजा जर कोणती असेल तर नामपूजा आहे. पूजा होते मुक्ताफळी, रस ओव्या मंगळी, धारा खंडित ओघ चालेला दित्य विठाला विठाला. आणि नामपूजा म्हटल्यानंतर भगवंताचं त्या ठिकाणी सतत नाम घ्यायला पाहिजे. भीष्माचार्यांनी मला वाटतं त्या अर्जुनाला धर्माला केलेला जो उपदेश आहे ते आहे विष्णू सहस्रनाम. आणि म्हणून तुकाराम महाराज भंगाचं पहिलं चरण. आम्ही आता देवाची पूजा करणार आहोत. सहस्त्रनामे पूजा करी, सहस्त्रनामानं पूजा करायची. हे बघा आपल्या व्यवहारामध्ये असतं सायन्स विज्ञान म्हणतात. विज्ञानाचे जे विद्यार्थी असतात ते कमी असतात. पण विज्ञान जे आहे तर ते अभ्यासासाठी कसं आहे की जड आहे, पण त्याला फल जे मिळतं ते जास्त मिळतं. तसं जे सायन्सचे विद्यार्थी MBBS, डॉक्टर, इंजिनिअरिंग, मोठमोठे सायंटिस्ट हे कोणते होते? ते सायन्सला गेलेले. कॉमर्सचे जरा कमी आहे आणि आर्टचे जरा लगेच कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ज्याच्यामध्ये सुलभता आहे त्याचं फल कमी आहे आणि कठीणता आहे त्याच्यामध्ये फल काय आहे की जास्त. सोयाबीन काढायला जास्त कष्ट घ्यावा लागतात का द्राक्ष काढायला? हो ना, द्राक्ष काढायला पण फल जर मिळालं तर द्राक्षाला जास्त भेटते आणि सोयाबीनला कमी. यंदा एकरी 15 लाखाचं उत्पन्न झालं पुढं द्राक्षाला. म्हणजे याचा अर्थ काय की कठीणता ज्याच्यात आहे त्याला फल जास्त आहे आणि सुलभता सोपी पण ज्याची त्याला फळ काय आहे की कमी आहे. आता ज्ञान कठीण आहे
त्याला फलही खूप आहे. योग कठीण आहे त्यालाही फल भरपूर आहे. कर्म सूक्ष्म आहे त्यालाही फल आहे. आता इथं तर सगळ्याला रामकृष्णाला जप करता येतो, कोणाला सगळ्यांना करतात. माळकऱ्याला, बिगर माळकऱ्याला, झोपलेल्याला, जागे असले सगळ्याला जप करता येतो. म्हणजे कोणालाही नामस्मरण घेता येतं महाराज. नामस्मरण कीर्तन साधन पै सोपी जळतील पापी जन्मांतरीची. मग सोपं आहे तर मला वाटतं लाभ लहान आहे का त्याचा? नाही नाही, हे ध्यानात घ्या. हे फक्त भक्तीत आणि परमार्थात असं आहे, भगवंताचं नामस्मरण सोपं आहे पण लाभ त्या ज्ञानापेक्षा मोठा आहे. विठ्ठला विठ्ठला मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ज्ञानाने जो मोक्ष मिळतो तोच भगवंताच्या नामस्मरण. हे असं कसं काय? तसं आहे. एकदा काय झालं की एका म्हातारे 3 मुलं, वकील, डॉक्टर, शिक्षक सगळे संभाजीनगरला, कोणी जालन्याला. म्हातारा घरी राहायचं. काय झालं की वडील वारल्यानंतर मग एक वकील, डॉक्टर हे सगळेच घरी आले. 10-12-13 दिवस दावा झाला त्यांचा. आणि 20-22 एकर शेती होती. ठोक्यानं द्यायची. ज्याला ठोक्यानं दिलं तो त्याच्या मनानं पीक घ्यायचं. आता पूर्णाच्या काठावर शेती. आता ज्याला ठोक्यानं दिली त्यानं घेतलं ते 5 एकर चांगलं आधुनिक काळातलं टरबूज, त्याला संकरित टरबूज म्हणते ना ते. मग वकिलाला काही काम नव्हतं. वकिला वाटलं चला बस शेतातून वेळा करून. सकाळी गेल्यानंतर ते एवढले टरबूज, 12 किलोचं एक टरबूज, 15 किलोचं एक टरबूज. आता वकिलांना पाहिलं देतं ते ठोक्यावाल्यानं, त्याला खाऊ घातलं, मस्त पोटात गेलं, गार लागलं. त्याला वाटलं आराम करत म्हणून त्या टरबूजाच्या त्या बांधावरच मोठी कवटीचं झाड होतं. वकिलाला थोडं वाटलं पडू आपण. त्यांच्या आपल्या गाड्या उशाला घेतल्या आणि झोपला. असं वकील झोपल्यानंतर त्याचं वर लक्ष गेलं. पण वर गेलं कवटावर. कवटात झाडाची उंची होती 60 फूट. एवढं आपल्या कवटाळीत मावत एवढं ते झाड. आणि वकिलाची सहज नजर अशी खाली गेली तर त्याला दिसलं टरबूज 12-13 किलोचं. टरबूज वेल पाहिला तर अंगठे एवढा. आणि फळ किती त्याला? 12 किलोचं. आणि झाड कवटाचं 60 फुटाचं, फळ अर्धा किलोचं. आता वकिलाची बुद्धी नास्तिक होता. ते म्हणजे देवाचं नॉलेज हुकलं म्हणे. देवाला कसं काय कळालं नाही सर बुवा. वेल पाहिला तर असा अंगठा एवढा आहे. आणि त्याला फळ दिले 12 किलोचं. आणि कवटाचं झाड पाहिलं तर हे 60 फुट उंचीचं, त्याला फळ दिलं अर्ध्या किलोचं. खरं कवटाच्या तब्येतीच्या मानानं कवट पाहिजे होतं 12 किलोचं आणि टरबूज पाहिजे होतं अर्धा किलोचं. पण ते हुकलाच गाडी म्हणे. त्याच्या वकीलच नव्हतो. देवाची चूकच झाली म्हणजे देवाला नॉलेजच कमी पडलं. त्याने नेमकीच खौर केलेली होती, हे सगळं आलेली होती. त्याच्यामध्ये म्हणे आपल्याला तरी काय देवाच्या कायद्यात कशाला उगाच चावा आपण ढवळा करायची. झोपलं ते. वारा आला आणि एक कोट पडला. 6 टाके पडले त्याला. किती पडले? काय बरं झालं आपलं नॉलेज जर देवाने घेतलं असतं म्हणजे 12 किलो जर कोट झालं. आता धाम पण सांगायचा हिशोब हा आहे की टरबुजाची वेल लहान असते पण फळ मोठं असतं. हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार जुनावली. इथे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सहस्त्रनामाची पूजा केल्यानंतर अतिशय पीक आलं. हे अभंगाचं 2रं चरण. पीक पिकले पिकाले, पीक पिकले मला वाटतं नामस्मरणाचं पीक लय पिकलं आता. पण पुढचं जे उत्तरार्ध आहे ते नाही याच्यात. घन दाटून आले. घन म्हणजे काय?
की जसं ज्वारीला कंस आले खरं आहे, कनेविन सोपटे माऊली ज्ञानोबा म्हणतात, काय करावे गोमटे ओसन गर कणस लागले हा. तर मला काय म्हणायचं की त्या ठिकाणी कंस भरपूर आहे, पण त्याला जर कण नसेल ना तर ते काही कामाचं नाही. आता लातूरला एवढा मोठा कुंभ झाला आणि जे महाराज आयोजक होता तो 3.25 कोटी घेऊन पळून गेलाय. मला एक सांगा, हे का पीक आहे काय? पीक जरी पिकलं असलं, सत्ता जरी वाढली असेल, तर माणसाच्या अंतःकरणात दया, क्षमा, शांती, विवेक हे सगळं त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तेव्हा असं समजायचं की गण दाटवणे आले. माऊली म्हणतात, का फळली तरुची शाखा सहजे भूमीशी उतरेते का. झाडाला फळं लागली की जसं आंबे मला त्या पूर्वीच्या काळामध्ये आंब्याला खालून कायच्या लावा लागत होते, कारण आंबा जास्त झाला की त्या भाज्या वजन सहन करत नाही. तसं ज्याच्या अंगामध्ये नम्रता येते, ज्याच्या अंगामध्ये दया येते, ज्याच्या अंगामध्ये क्षमा येते, असं समजायचं गण दाटून आले. आता काय की मोठमोठी सुशिक्षित घरं पाहतो आम्ही, ज्यावेळेस मुलांचं वेगळे पण व्हायचं ना, आणि त्या घरामध्ये काही कुळदैवत असते, देवीची ती मूर्ती, खंडोबाची मूर्ती, जेव्हा वाटण्या सुरू होत्या ना, तर काही की पोर मध्ये देव फेव आम्ही घेणारच नाही. ते म्हातारा म्हातारी म्हणते, तुम्हाला कोणाला द्यायचं द्या, नाही तर जवळकडे नेऊन द्या, पण आम्ही त्याची पूजा करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तसं नाही झालं. शेवटीचे दान, देवाने आपल्याला काय दिलं नाही याच्यापेक्षा विचार करायचा काय दिलं. माणसं सतत विचार करते, मला हे नाही, मला ते नाही. पण माझं म्हणणं की आपल्याला वर्तमान काळामध्ये देवाने जी स्थिती दिलेली आहे, भरपूर दिलेली आहे. आपल्याला दिली इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रपंचातल्या अनेक गोष्टी घेतल्या नाही, पण शेवटचं लास्ट दान जर कोणतं असेल तर परमात्मा आहे. परमात्मा मात्र आम्ही घेतला. शेवटीचे दान भागाला नारायण. एक ध्यानात घ्या, एकदा का परमात्मा मनुष्याने दान घेतला, परमात्मा जर आपल्या पदरामध्ये घेतला तर काय होतं माहितीये का? तुका म्हणे पोट, तुका म्हणे पोट, तुका म्हणे पोट, तुका म्हणे पोट. Kumar